बुद्धिमत्ता शारीरिक गतिविधि और ज्ञान से संबंधित है। उसमें मस्तिष्क में संचय करने वाले स्नायु का बाह्य पटल अंतर्भूत है। शारीरिक बुद्धिमत्ता यह शारीरिक गतिविधियों में भी दिखाई देती है। उदाहरण विभिन्न खेल, नृत्य, शारीरिक कसरत तथा शारीरिक अभिव्यक्ति जैसे खोज, नाटक, शारीरिक बोली और कल्पनात्मक अभिनय पूर्ण नृत्य सम्मिलित अंतर्भूत क्षमता आंदोलन पर नियंत्रण, कार्य पूर्वदर्शी गतिविधियों पर नियंत्रण, शरीर और मन का परस्पर संबंध, अनुकरण करने की क्षमता, उन्नत शारीरिक कार्य। आता मला सांगा की शारीरिक गतिविधी याच्यामध्ये सक्षम आहे, प्रबळ आहे, आता प्रबळ माणूस तुम्हाला आठवतो, त्याचं नाव लिहा, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं आणि ती व्यक्ती किंवा आपल्या परिवाराला माहीत असावी अशी असावी, म्हणजे ती फेमस असावी, ती प्रसिद्ध व्यक्ती असावी, ही बुद्धिमत्ता कोणामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं, त्याचं नाव लिहायचं. त्याचप्रमाणे पुढं आता एक एक बुद्धिमत्ता आपल्यासमोर जेव्हा येते, ती बुद्धिमत्तेचं वाचन करा, ती तुम्हाला वाटतं बरोबर. प्रत्येकाला वेगळा कोणी वाटू शकेल, कुठं लिहायचं ते नाव, त्याच्या खाली डॅश लिहायचं, व्यक्तियों के नाम, एक लिखो, दो लिखो, सिर्फ इतना ध्यान रखिए कि जिस व्यक्ति का आप नाम लिख रहे हैं वो उसको हम सभी पहचानते हो, वो प्रसिद्ध व्यक्ति हो, आपल्याला जे वाटतं ते आपण लिहिणार आहोत, त्याच्यात आणि याच्यानंतर आपण कुठल्या बुद्धिमत्तेमध्ये पुढं आहोत हे आपल्याला लक्षात येईल. अपना अपना नजरिया है, अगर किसी को कोई क्लियर अच्छा लगता हो, खिलाड़ी अच्छा लगता होगा, तो पहले डांस जो करती है नर्तक, पहले डांस जो आपने देखा है उसको बहुत बड़ी उसको देने का उसको असेसमेंट की जरूरत होती है. भरतनाट्यम में है उनकी जो भाव मुद्राएं होती है, आगे ये आपको पूरा पूर्ण करना है, सगळे आपल्याला पूर्ण करायचे बात में. ती बुद्धिमत्ता कोणाला आहे तुम्हाला वाटतं? क्रमांक 2 ला या व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता हे दिलं आहे, ते कोणामध्ये आहे तुम्हाला वाटतंय? पुढं या, त्याच्यानंतर पुढचं मला काय माहिती काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का की लक्षात येत नाही का चांगलं?